आता मी तुम्हाला एक परिस्थिती सांगणार आहे, एक सिच्युएशन सांगणार आहे. त्या परिस्थितीवरून म्हण कोणती वापराल ते तुम्ही ओळखायचे. आपल्या वर्गातले शिव आणि स्वराज, दोघांची झाली भांडणं. एवढी भांडणं झाली, घरी गेले. घरी गेल्यानंतर आपापल्या मम्मीला सांगितलं. मग दोघी जवळ राहिला. दोघी जणी एकमेकींच्या समोर आल्या आणि बोलू लागल्या. चूक कुणाची? आधी कुणी भांडणं काढली? नाही, आमचा शिव. शिवची मम्मी काय म्हणली बघा, आमचा शिव हे असं करूच शकत नाही. आमचा शिव कधी स्वतःहून भांडण काढत नाही. तुमचा स्वराजच आगाव आहे, त्यालाच विचारा आधी कुणी मारलं, आधी कोण काय बोललं. स्वराजची मम्मी म्हणते नाही, आमचा स्वराज काय असं नाही बरं का, आमचा स्वराज खूप गरीब आहे. शिवनीच आधी खोड काढली असणार, तुम्ही आधी शिवला विचारा. बघा, दोघी जणी एकमेकींशी बोलतायत, पण स्वतःच्या मुलाची चूक मान्य करतात आहे का? मग इथं कोणती म्हण येईल? बर, याच्यासाठी म्हण आहे, स्वतःचा तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणा, स्वतःचा तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. आले म्हण लक्षात? अशा म्हणी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वापरत असतो. ठीक आहे, चला छान.